डोंबिवली शहरात घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संरक्षण खात्याच्या मालकीच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून स्वस्त घरांचे आमिष दाखवत शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे। मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। डोंबिवली जवळील खोनी धामटण परिसरात साई माऊली कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली आरोपींनी व्यवसाय सुरू केला होता। संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील जागेवरच 3 खवल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात घर देण्याचे आमिष दाखवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार जवळपास 200 ते 250 नागरिकांकडून आरोपींनी लाखो रुपये उकळले। कुणाकडून 2 लाख तर कुणाकडून 4 लाख रुपये घेतल्यानंतर आरोपी फरार झाले होते। या प्रकारामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्टाचे पैसे अडकले आहेत। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी 2 ते 3 जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपींचे आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्रांची सध्या कसून चौकशी केली जाते। या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी त्यांचे पैसे परत मिळणार का हा मोठा प्रश्न अद्याप कायम आहे। दरम्यान सरकारी किंवा संरक्षण खात्याच्या जमिनीवरील बांधकामांबाबत नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। घर खरेदी करण्यापूर्वी रेरा नोंदणी, जमिनीचे मालकी हक्क आणि संबंधित कागदपत्रांची खातरजमा करूनच व्यवहार करावा असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, डोंबिवली।